नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 या पदाची ॲड 620 पदासाठी आलेली आहे. एकूण जागा आहेत 620. आता विविध पदाचे नाव आणि त्या जागा दिलेल्या आहेत इथं. आता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. अगोदर शैक्षणिक पात्रता बघू. अत्यंत महत्त्वाची ॲड आहे ही. अत्यंत चांगल्या पगाराची नोकरी असलेली ही ॲड आहे. नवी मुंबई पालिका भरती. तर यामध्ये पहा शैक्षणिक पात्रता दिली आहे. पद क्रमांक 1 म्हणजे जे बायोमेडिकल इंजिनिअर. बायोमेडिकल इंजिनिअर एक जागा आहे आणि त्याच्यासाठी पात्रता आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 2 वर्ष अनुभव असा आहे तो. आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य 35 जागा आहेत आणि त्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा जॉब आहे हा. 35 जागा आहेत. एकदम चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर पहा तिसरं आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग 6 जागा आहेत. बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 2 वर्ष अनुभव त्यांना लागतो. त्यानंतर चौथं हे उद्यान अधीक्षक एकच जागा आहे. पण बी-एससी हॉर्टिकल्चर आणि ग्रीक कल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी असेल तर चालते. वनस्पतीशास्त्रातील पदवीसुद्धा यासाठी चालते. आता ही पण एक महत्त्वाची जागा आहे, पण एकच जागा आहे. सहाय्यक माहिती व संपर्क अधिकारी 5 नंबर. तर एक जागा आहे पत्रकारिता जर्नलिझम आहे, मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा आणि 3 वर्ष अनुभव. त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक 15 जागा आहेत. त्या वैद्यकीय समाजसेवक 15 जागा आहेत आणि त्यासाठी पद क्रमांक 6 समाजशास्त्राची शाखेची पदवी एम-एस-डब्ल्यू किंवा एम-एस-डब्ल्यू आणि 2 वर्ष अनुभव पाहिजे. आता ही सगळ्यात महत्त्वाची हे समाजशास्त्र ज्यांनी बी-ए केलेले आहे किंवा एम-एस-डब्ल्यू केलेले आहे त्यांच्यासाठी आणि 2 वर्ष अनुभव. तर याच्यासाठी जागा आहेत वैद्यकीय समाजसेवक 15. तर डेंटल हायजिनिस्ट 3 जागा आहेत. डेंटल हायजिनिस्टसाठी 3 जागा आहेत आणि 12वी उत्तीर्ण दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत. अ, पद क्रमांक 7 आणि 3 जागा आहेत. स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ. आता स्टाफ नर्ससाठी 131 जागा. सर्वात जास्त जागा 131 जागा आहेत. त्या स्टाफ नर्ससाठी आहे. ही अत्यंत चांगली संधी आहे. ज्यांनी म्हणजे जे की नर्सिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे, त्यांच्यासाठी 131 जागा आहेत. सर्वात जास्त जागा आहेत. ते पण बघा. त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ 4 जागा आहेत. सांख्यिकी सहाय्यक 3 जागा आहेत. ई-सी-जी तंत्रज्ञ 8 जागा आहेत. आता सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट 5 जागा आहेत. आहार तज्ञ 1 जागा आहे. तंत्रज्ञाची. नेत्र चिकित्सा सहाय्यक 1 जागा आहे. औषध निर्माणाधिकारी 12 जागा आहेत. औषध निर्माता आणि निर्माणाधिकारी याच्यासाठी 12 जागा आहेत. अत्यंत महत्त्वाची आहे, की हे आता याच्यासाठी एम-फॉर्म म्हणजे तुम्ही बी-फॉर्म, एम-फॉर्मसाठी वाल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत 12 जागा आहेत. आणि ही मूळ ॲडमध्ये तुम्ही पाहून घ्या हे. त्याच्यानंतर पहा बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक किंवा आरोग्य सहाय्यक महिला 12 जागा आहेत. बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक 6 जागा. पशुधन पर्यवेक्षक 2 जागा आहेत. पशुधन पर्यवेक्षक 2 जागा आहेत. त्याच्यानंतर पहा सहाय्यक परिचारिका मिडवाईफ 38 जागा आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप 51 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक म्हणजे जे पी-एम होते तिथं ते 15 जागा आहेत. सहाय्यक म्हणून. सहाय्यक ग्रंथपाल 8 जागा आहेत. वायरमन 2 जागा आहेत. ज्यांनी इलेक्ट्रिशियन पण डिप्लोमा केला आहे त्यांच्यासाठी पण आहे जागा, 2 जागा आहेत. ध्वनी चालक 1 जागा आहे. त्याच्यानंतर अ, उद्यान सहाय्यक उद्यान सहाय्यक म्हणून पण आहेत जागा 4. अशा प्रकारे बऱ्याच जागा आहेत. त्यामुळं पहा अजून लेखालिपिक आहेत, शवविच्छेदन मदतनीस 4 आहेत, कक्ष सेविका आया म्हणजे 28 जागा, तर कक्ष वार्डबॉय आहेत 29 जागा. एकूण 620 जागाची आपल्याला ही ॲड आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ॲड आहे. सर्वांनी या ॲडला म्हणजे प्रतिसाद देऊन नोकरीची सुवर्ण संधी आहे इथं. आता वयाची अट आहे 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्ष वय असलं पाहिजे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे. त्याच्यानंतर नोकरीचं ठिकाण नवी मुंबई आहे. जसं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे जॉब.
शुल्क खुला प्रवर्ग समजा हे ₹1000 फीस आहे आणि मागासवर्ग व अनाथ ₹900. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 11 मे आहे. ही सुवर्ण संधी 11 मे 2025 आहे. ही सुवर्ण संधी कोणीही सोडू नका. तर कृपया मित्रांनो 620 जागा आहेत नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये. जॉबची अपॉर्च्युनिटी चांगली आहे. सर्वांनी या जॉबसाठी अप्लाय करावे. धन्यवाद. आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला परीक्षेसाठी सगळ्या परीक्षेसाठी आपल्या चॅनलवर तयारी करून घेतली जाते आणि तेही अगदी मोफत आपण लेक्चर अपलोड करत आहोत आणि कुठल्याही प्रकारचं शुल्क वगैरे असं काही नाही. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.